शेतात काम करणाऱ्या एका महिलेवरती वाघाने हल्ला केला आणि हे मी असं जंगलातून वरती आलो, शॉर्ट झाला, कट झाल्यानंतर मला त्यांनी सांगितलं, बोललो हो की अरण्य म्हणजे काय. सो त्यामुळे वेगळं काहीतरी करत असतो. जरा मिशी वाढवायची, मध्येच दाढी काढून टाकायची, मग जरा केस वाढवायचे. सागर पवार म्हणून आर्ट डिरेक्टर आहे, तो म्हणला की दादा नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी सगळं करून देतो. मी छोटे छोटे गोष्टी म्हटलं, तुला जे हवं ते कर. तुला आपला सिनेमा माहिती आहे कसा आहे, तुला त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत कशा आहेत, तर तुला जे पाहिजे ते कर. नमस्कार मित्रांनो, मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबाबोंब मध्ये. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, सध्या गणपतीचा माहोल आहे. गणरायाच्या भक्तीत आपण सगळेजण लीन आहोत सध्या. मी पुण्यात आहे सध्या आणि पुण्यातलं गणपतीचं वातावरण तर तुम्हाला माहितीच आहे, मग ते वेगळं सांगायची गरजच नाही. आज आपल्यासोबत आहे आपला लाडका राणादा अर्थात हार्दिक जोशी. सो दादा, खूप खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू. बरं, हार्दिक दादाने ना त्याच्या घरी अनन्य थीम केली आहे गणपतीच्या सजावटीसाठी. खूप छान अशी आरास केलेली आहे. आज त्या थीम विषयी जाणून घेऊयात आणि इतरही भरपूर गप्पा मारायच्यात आपल्याला. सो सुरू करूयात. हो चलो दादा, अरण्य थीम केली आहे तू. सो या थीम विषयी काय सांगशील? म्हणजे नेमकं सिनेमाशी रिलेटेड आहे की वेगळं काही आहे की काय नेमकं? पण मी एक प्रश्न तुला विचारतो. येस. मला सांग, आपण श्री गणेशा केव्हा केव्हा करतो किंवा गणपती बाप्पाला आपण कसला देवता मानतो? विद्येची देवता. विद्येची देवता, कलेची देवता. कलेची देवता, 64 कलांचा धनी म्हणतो. धनी म्हणतो. म्हणजे सगळ्यात सर्वोच्च भगवान कोण असेल तर गणपती बाप्पा आपला आहे. आणि मला असं वाटतं की आपण कुठली दिवसाची सुरुवात असो, आपण श्री गणेशा म्हणून करतो. किंवा कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या नावाने. म्हणजे घरातून बाहेर पडताना असेल किंवा रोजचं आपण शूटिंग करत असू, आपण बाप्पाची आरास केल्याशिवाय आपण किंवा त्याचं नाव घेतल्याशिवाय आपण असं वाटत नाही की अरे नमस्कार आपण सुरुवात करतो. काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. बरोबर. त्यामुळे ती एक सवय आपल्या, मला असं वाटतं, रक्तातच आहे प्रत्येकाच्या. सो म्हणजे आमचं किंवा माझं आणि आमच्या टीमचं म्हणणं झालं की आपण एखादी गोष्ट अशी करूया की ती कायमस्वरूपी राहील. ओके. म्हणजे की आपण सगळीकडे म्हणतो अरे मोबाईल लहान मुलं पण मोबाईलमध्ये का राहतात, मोबाईलमध्ये का राहतात, पण कुठेतरी आपणच जबाबदार आहोत की त्यांना आपण मोबाईल देतो. एक्झॅक्टली. सो कुठेतरी आपण पुन्हा जर जुन्यासारख्या गोष्टी केल्या तर ऑथेंटिक गोष्टी, ऑथेंटिक किंवा त्याही आजच्या पिढीला पण कळतील, अच्छा हे काय, तर बाबा हे असं आहे. मग असं होतं की चला ना, बाप्पाच्या चरणाला आपण आपला सिनेमा एक अर्पण करूया आणि तेव्हापासून ती सुरुवात करूया आणि प्रमोशनची सुरुवात तिथून करू. सो म्हणून असं म्हटलं की नाही, आपण घरामध्ये हे करू. त्यामुळे मग सगळेच टीम, म्हणजे आमचा सागर पवार म्हणून आर्ट डिरेक्टर आहे, तो म्हणला की दादा नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी सगळं करून देतो. मी छोटे छोटे गोष्टी म्हटलं, तुला जे हवं ते कर. तुला आपला सिनेमा माहिती आहे कसा आहे, तुला त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत कशा आहेत, तर तुला जे पाहिजे ते कर. प्रोड्युसर म्हणाला अरे मस्त आहे, आम्ही सगळे सीन आहोत, आपण सगळे मिळून आपण ही गोष्ट करूया. मग म्हणजे कसं की आल्यानंतर पहिला प्रश्न विचार की लहान मुलं पण विचारलं, हे दादा हे काय आहे, तर मग त्यांना सांगायचं की अरे नाही, सिनेमा येतो 19 सप्टेंबर 2025 आपला, त्याचं आपण केलेलं आहे. मग पात्र आहेत सगळी, मग ती शाळा आहे. मग शाळा काय आहे, तर बाबा त्या शाळेवर ती स्टोरी आहे थोडीशी. मग जंगल काय आहे, तर बाबा स्टोरीच आपली जंगलाची आहे, आपला सिनेमाच जंगलावरती आहे. कारण की आजकाल सगळे इंग्लिश मिडियममध्ये आहेत. अरण्य पटकन म्हटलं की त्यांना कळत नाही की अरण्य म्हणजे काय. सो मग ती गोष्ट त्यांना सांगावी लागते. तर तो एक आगळा वेगळं थोडंसं करायचं होतं. आणि योगायोग असा की 2023च्या जेव्हा बाप्पा घरी विराजमान झाले होते, तेव्हा हे स्क्रिप्टचं पूजन माझ्या घरात झालं होतं. वा. आणि सिनेमाचं सायनिंग माझ्या घरात झालं होतं. आणि आज बाप्पाच्या आगमनानुसारच त्याचं प्रमोशन चालू आहे. मला असं वाटतं हा योगायोग खूप सुंदर आहे आणि खूप आवडेल सगळ्यांना हा सिनेमा, कारण खूप आगळा वेगळा सिनेमा आणि खरोखर आम्ही त्या भागात जाऊन केलेला सिनेमा, त्यामुळे त्याचं एक वेगळं. सिनेमाविषयी आपण थोडं अजून बोलूयात. ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगतो की अरण्य हा सिनेमा येतो 19 सप्टेंबरला आपल्या भेटीला येतोय. जरा आगळा वेगळा सिनेमा आहे आणि या सिनेमाशी रिलेटेड काय गोष्टी आहेत हे आपण स्वयं हार्दिक दादाकडनंच जाणून घेऊयात. सो सिनेमाविषयी काय सांगशील की याची आता थीम बद्दल तर तू बोललास, पण थोडा स्टोरीचा आयडिया काय, आणि सिनेमा शूट करताना तू जसं मला मगाशी बोललास की गडचिरोली या भागात हा सिनेमा शूट झालाय आणि तिथले तुमचे एक्सपिरियन्स काही थोडेसे आहेत, थोडे थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणू शकतो, त्या अनुभवाविषयी काय सांगशील? नाही, नक्कीच. कारण की माझ्यासाठी सुद्धा पहिल्यांदाच अनुभव होता, कारण की मी स्वतः कधी त्या भागात गेलो होतो. नागपूरपर्यंत मी गेलो होतो, कारण की आजी माझी नागपूरची होती. त्यामुळे मामांकडे, म्हणजे आता म्हणजे पप्पांचे मामा, म्हणजे बाबांचे मामा तिथे असायचे, आम्ही त्यांना मामाच म्हणतो. तर त्यांच्याकडे जाणं येणं नेहमी असायचं किंवा माझा काका तिकडे. सो पण असं त्याच्या पुढे कधी गेलो नव्हतो की अरे बापरे चंद्रपूर ऐकलंय, बापरे गडचिरोली ऐकलंय, पण कधी गेलोच नाही तिथे. ते शूटिंगच्या माध्यमातून तिकडे जाता आलं, या निमित्ताने तिकडे जाता आलं आणि लाईव्ह लोकेशनवरती आम्ही चित्रीकरण केलं. म्हणजे लिटरली तुला सांगतो की 0 नेटवर्कमध्ये आम्ही शूट केलंय. की ज्या गावात शासनाने करून दिलेली घरं आहेत, म्हणजे एक साधारणतः 10 ते 12 घरांचं एक छोटंसं गाव आहे,
बापरे. त्यांना त्यांचं मागे शेती आहे, सगळं आहे. त्यांनी शासनाने त्यांना रोजगार करून दिलेला आहे की तिथे पिकवायचं आणि ते पीक शासन घेतं. असं सगळं तिथे आहे. आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि नेटवर्क नाही. आणि किती सुंदर आहे, रोज संध्याकाळी ते येतात, एकमेकांशी गप्पा मारतात. म्हणजे आज बघ ना, आपण घरात मध्ये असतो तरी आपल्याकडे मोबाईल असतो. हो, म्हणजे मला असं वाटतं की थोडंसं ती गोष्ट बाजूला राहिली तर आपण कनेक्ट होतो. म्हणजे आहे, मोबाईलमुळे आपण कनेक्ट झालोय, पण दूरच्या माणसांबरोबर. जवळच्या माणसांबरोबर आपण दुरावलोच, थोडं दुरावलं. त्यामुळे तो तिथे अनुभव आला. आणि कंटिन्यू आता मोबाईलला नेटवर्कच नाहीये, त्यामुळे ते चाळणगिरी नाही, काही नाही, सोशल मीडिया नाही. खूप लोकी आयुष्य जगतात. हो, आणि आम्हालाही ते आयुष्य जगायला मिळालं कारण की आम्ही कंटिन्यू मग शूटिंग मध्येच राहिलो. आणि जेव्हा वेळ आहे ना तेव्हा लोकांनी आराम केला. त्यामुळे ती रिफ्रेशमेंट सारखी मिळत राहील, ते महत्वाचं आहे. किंवा मग आपल्याला आता ठीक आहे का बाबा, आता गॅप आहे मला किती वाजता, बाबा 2-3 तासाचं, मग आपण बसणार, हा हॅलो हॅलो काय, तिथे ते नाहीच ना, नाहीच. मग जर तुम्हाला मोबाईलवर बोलायचं तर कुठेतरी रस्त्यावर कोपऱ्यात तिथे एक काढेल, मग असा फोन धरायचा आणि हा हॅलो, हा शूटिंग चालू आहे, जरा थोड्या वेळाने फोन करतो, मग हॉटेलवर गेलो की फोन करतो. सो ही जी मजा आहे ना, ही अनुभवायला मिळाली आजच्या या जगात. सो मग तो एक वेगळं होतं. आणि म्हणजे थ्रिलिंग असं होतं की आता ते गावची लोक तिथे लोकल्स आपल्या प्रोडक्शन्समध्ये होते कामाला, मुलं. तर पहिलाच माझा एंट्रीचा सिक्वेन्स होता, आम्ही जंगलातून करत होतो. आणि तिथून हार्डली 1 ते 1.5 किलोमीटरवरती अशी त्यांच्या ग्रुपवरती बातमी आली की आज शेतात काम करणाऱ्या एका महिलेवरती वाघाने हल्ला केला. आणि हे मी असं जंगलातून वरती आलो, शॉर्ट झाला, कट झाल्यानंतर मला त्यांनी सांगितलं, बोललो हो आत्ताच म्हणजे 1 वर्षापूर्वी लग्न आले हो माझं. म्हटलं तुम्ही आता मला जंगलात घेऊन आले. सो ते एक थ्रिलिंग होतं. आणि लाईव्ह लोकेशनवरती शूट करण्याची मजा मला खूप आली, कारण की ऑफकोर्स मला असं वाटतं की तुझ्यात जीव रंगला मालिका ही लाईव्ह लोकेशनवरती होती. कोल्हापूरला लाईव्ह शेतात आम्ही सगळं शूट करायचो, तिथे काम करायचो, कुस्ती आम्ही करायचो तिकडे. त्यानंतर दुसरी मालिका होती तुझ्यामुळे संसार आणि काय होती, ती नाशिकला लाईव्ह लोकेशनवरती होती. सिनेमे आले मध्ये काहीतरी, ते लाईव्ह लोकेशनवरती होते. आणि त्यात आता हा सिनेमा. सो हे खूप वेगळा अनुभव असतो. म्हणजे खरंच बाप्पाचीच कृपा आहे की कलाकारांवरती, सगळ्यांवरती खरं तर, प्रत्येक आपण आपल्या ज्या फील्डमध्ये आहोत, की आता तुम्ही बघा, तुम्हाला पण लाईव्ह लोकेशनवरती जाऊन तुम्हाला तिथे इंटरव्ह्यूज घ्यावे लागतात, तिथे जाऊन शूटिंग करावं लागतं. सो मला असं वाटतं की आपल्यालाच मिळतं, वेगवेगळ्या लोकांना भेटण्याची संधी मिळते, त्यांचं कल्चर काय, ते कसे, त्यांचं दैनंदिन जीवन काय, हे ते अनुभवायला मिळतं, रादर आपल्याला ते जगायला सुद्धा मिळतं या माध्यमातून. सो त्यामुळे आगळा वेगळा अनुभव होता. आणि मला असं वाटतं की हे मी आयुष्यात कधीच नाही विसरू शकत. नाही, बरोबर आहे. कारण सध्याचं आयुष्याचं फार आर्टिफिशियल झाल्यासारखं वाटतंय आणि त्यात हे इतकं ऑथेंटिक काहीतरी असणं म्हणजे फार. आणि मला एक कौतुकाची गोष्ट ही वाटते की सिनेमाची मार्केटिंगचा जरी आपण विचार केला तरी हा फार आगळा वेगळा एक पॅटर्न आहे हे करायचं, नाही का? म्हणजे फार भारी. आणि मित्रांनो, ही सजावट इतकी सुंदर आहे ना की माझे असे डोळे हलत नाहीत त्याच्यावरनं, सरकत नाही नजर. फार छान. मला एक विचारायचं की ही जी सजावट केली ही सगळी, ही तू एकट्याने केली की कोणी मदत केली, कोणी कोणी केली? आपलं ऑफकोर्स ती छोटी आमची होतीच. ओके. आणि आमचा आर्ट डिरेक्टर आहे सागर पवार म्हणून, त्यांनी सगळं हे केलं. तो जवळजवळ दिवस रात्र याच्या मागे लागला होता. कुठच्या मागे पोस्टर लागेल, मग तो कसा असेल, मग बाजूला कसं असेल, मग किती मोठं पाहिजे. कारण आमची कशी मूर्ती ठरलेली असते, आमची मूर्ती बदलत नाही. म्हणजे दरवर्षी हीच मूर्ती असते. हीच म्हणजे आम्ही विसर्जन करतो, पण हीच डिझाईन किंवा ही जी बैठक आहे, वरदस्त बैठक आपण म्हणतो, सो हीच मूर्ती असते. इंच आमचे ठरलेले आहेत. म्हणजे आत्ताचं घरातलं 43वं वर्ष आहे. म्हणजे फक्त आमच्या, म्हणजे माझ्या वडिलांच्या घरातलं हे 43वं वर्ष आहे. त्याच्या आधी जोशी कुटुंबाचा एक सामूहिक गणपती होता, गावी असायचा. मग सगळे स्थलांतर झाले, कामानिमित्त मुंबईत आले, सगळ्यांनी प्रत्येकाच्या घरात गणपती झाले. सो तेव्हापासून हा घरात गणपती आहे. सो तेव्हापासून ही बैठक आहे. आणि ही बैठक आम्ही म्हणजे हलू देत नाही. आणि आमच्या घरात जर तुम्ही बघितलं किंवा सकाळी जरी आलात किंवा काय, तर पारंपरिक पद्धतीनेच पूजा होते. आगमन सुद्धा पारंपरिक पद्धतीने होतं. कुठेही गाजावाजा नाही, काही नाही. त्याची आरती होते, सकाळी रोज आवर्तन होतात. त्याशिवाय गणपतीची पूजा होत नाही. आणि मग मी 5 दिवस घरी असतो आणि त्यामुळे नैवेद्याचं जेवायला जरा मिळतं. सो ते एक असतं. तेव्हा मी डाएट वगैरे सगळी सोडून देतो. 5 दिवस मला कोणी सांगू नका. 5 दिवस त्याच्यानंतर तुम्ही बाकीचे 5 दिवस सांगा, मी उपाशी राहीन, पण 5 दिवस उकडीचे मोदक कोण सोडणार? हो, उकडीचे मोदक आहेत. आणि आमचा तो नैवेद्य जो आहे ना 5 दिवसांचा, कित्येक वर्ष ठरलेलाच आहे. अच्छा, काय काय पदार्थ असतात जरा? म्हणजे ऑफकोर्स पहिल्या दिवशी तर आपले उकडीचे मोदक असतात. त्याच्यानंतर उकडलेल्या बटाट्याची भाजी आणि अळूची भाजी असते, काजू आणि त्याच्यामध्ये सगळं असतं. मग दुसऱ्या दिवशी मला असं आवडत नाही आता. हो. आणि हे 5 दिवस म्हणजे काय नैवेद्य आमचा हा ठरलेला आहे.
म्हणजे भाजी हलत नाही. ओके. हा नैवेद्य तेव्हापासून याच भाज्या असतात. एखादं गोड काहीतरी एक्स्ट्रा येतं किंवा आजच्या पद्धती, बाबा आता छोटी मुलगी आहे भावाची, तर तिला श्रीखंड आवडत असेल, तिला काहीतरी फ्रूट खंड आवडत असेल, तर ते. पण ज्या जुन्या आहेत, ज्या घरात जे गोड बनलं जातं ना, म्हणजे शिकरण असेल किंवा घरात जर श्रीखंड बनवले तर ते असेल, खीर असेल. सो हे जे इतके वर्ष जे चालू आहे तेच आत्तापर्यंत चालू आहे. त्यामुळे तीच परंपरा अजून टिकून राहावी, कारण की मला असं वाटतं की पुढच्या पिढीला आपण काय देणं लागतो, तर आपली परंपरा आणि संस्कृती एवढंच देऊ शकतो आपण. त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काहीच देऊ शकत नाही. बरोबर. ते जर दिलं तरच ते टिकून राहील. एक्झॅक्टली. आणि मला वाटतं हेच गरजेचं आहे की खूप ऑथेंटिक पद्धतीने आपण ते सुरू ठेवलं पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंत ते नेलं पाहिजे. मला ना काही थोडा एक ब्रेक म्हणून मला काही आठवणी सांगायची आवडेल. तू जी मालिका केलीस तुझ्या हाती जीव रंगला, ती इतकी फेमस झाली होती की ती ग्राउंड लेवलला पोहोचली होती. मला चांगलं आठवतं की 6-7 वर्षांपूर्वी 16ला आलेली मालिका ना, बरोबर. 16, 17, 18 हा काळ ना आमच्या घरी कंटिन्यू ती मालिका बघितली जायची. म्हणजे झी मराठी हे सुरूच असायचं आणि झी मराठीच्या सगळ्या मालिका आम्ही रात्री 11 वाजेपर्यंत बघून काढायचो. माझ्या आजोबांना टीव्ही बघण्याचा फार एक शौक म्हणू शकतो आपण तो होता आणि अजूनही आहे. आणि आजोबा ती मालिका बघायचे, मग आजी यायची, मग आम्ही सगळेजण एकत्र असं, म्हणजे जेवणाच्या वेळेस हा आम्हाला भेटायचा. आणि आज मी प्रत्यक्षच दादाला भेटतोय. सो भारी. आणि असं एक वाटतं ना की वेळ खूप पटकन निघून गेली. त्या काळी मी घरी होतो, आता शिक्षणासाठी म्हणून पुण्यात आलोय, आता घौडदौड सुरू आहे करिअरची. आणि फार भारी वाटते म्हणजे हा प्रवासावरून आठवलं, नवीन मालिका, नवीन सिनेमाविषयी काय, म्हणजे मालिकेने तू फेम मिळवलंस, बरोबर, पण मग आता नवीन आणखी एखादी मालिका करण्याचा विचार आहे का? नाही, मालिका मी कधीच सोडणार नाही, कधीच नाही. म्हणजे कदाचित लोकांना असं वाटत असेल की अरे हार्दिक आजकाल टीव्हीवर दिसत नाहीये, मग का. मध्ये मी केली होती स्टार प्रवाहावरती तुझ्या माया संसाराला, सॉरी ती झी वरती होती, तुझ्या माया संसाराला आणि काय, किंवा आता तुझेच मी गीत गाते स्टार प्रवाहावरती मी केली मालिका. त्याच्यानंतर झी मराठीवरती रिएलिटी शो केला आपलं जाऊबाई गावामध्ये. सो तिथे आपली संस्कृती आणि परंपरा स्प्रेड करायचा तो शो होता की लोकांना दाखवायचा. सो मालिका मी सोडणार नाही कधीच. म्हणजे जोपर्यंत ताकद आहे, पाय चालतायत, मी चालतोय, तोपर्यंत मी माझ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहणार. मी बाप्पाच्या चरणी मी शपथ घेऊन सांगतो. त्यामुळे मला असं वाटत नाही. आणि की सिनेमा असो, नाटक असो, किंवा आता वेब सिरीज आहे, OTTच्या फिल्म्स आहेत, तो हे माध्यम आहे. जिथे जिथे मला संधी मिळेल तिथे तिथे मी काम करणार. आणि जिथे जिथे मला वेगळंपण जेवढं देता येईल ते वेगळंपण मी देणार. कारण की मी नेहमी सांगत आलो की माझ्याकडून मी सगळं वेगळं देणार. कधी कधी कुठेतरी जातो, लोकांना वाटतं रे हा काय झालं, आता जेवायला वगैरे मिळत नाही का, बारीक झालं. पण आता काय झालं, लोकांनी राणादाई माझं वारसं केलेलं आहे, ती मला पदवी दिलेली आहे, पदवीच आहे ती, आणि मला आवडतं. लोकांनी मला राणादा बोललेलं, घरात माझे आई वडील मला राणादा हाक म्हणतात, भाऊ हाक मारतो. एक छोटी छोटी मुलं आहेत जी त्यांच्या आई बाबा त्यांना आता टीव्हीवर दाखवतात, बाबा हा राणादा होता, तो ते आवडतं. पण आता विचारतात ना, रे तुम्ही एवढं बारीक का झाला. पण याच्या मागचं रिझन काहीतरी वेगळं द्यायचंय मला. ओके. म्हणजे वेगळे प्रोजेक्ट्स आहेत, किंवा त्याच्यासाठी काम करतोय, किंवा काहीतरी करायचंय म्हणून कुठेतरी थोडासा ब्रेक घेऊन त्यावरती वर्क करतोय. नुसतं ब्रेक घेऊन बसतो नाही, की वाचन करत नाही किंवा काय नाही, तर स्वतःवरती म्हणजे बौद्धिक त्रास न देता स्वतःला. म्हणजे आपण किती सिनेमे बघणार, किती आपण वाचणार, किती काय करणार, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण शरीरात स्वतःला काय बदल करू शकतो. जोपर्यंत मी मला स्वतःला ऍक्सेप्ट करत नाही ना, तोपर्यंत मी माझ्या ऑडियन्सला कसं सांगू की तुम्ही मला ऍक्सेप्ट करा. बरोबर. सो त्यामुळे वेगळं काहीतरी करत असतो. जरा मिशी वाढवायची, मध्येच दाढी काढून टाकायची, मग जरा केस वाढवायचे, जरा अजून बारीक व्हायचं. आणि ह्याचं पहिलं ऑडियन्स माझ्यासाठी जर माझे घरचे असतील, आई बाबा, माझी बायको असेल, तर त्यांना मला आता हे एवढं बारीक चांगलं वाटतंय का, किंवा आता एवढी बॉडी वाढवली ही चांगलं वाटतंय का. सो मला वाटतं आपली माणसांना जास्त चांगलं सांगू शकतात. बरोबर. बाहेरचं कोण सांगू शकत नाही. मग चुकलं तर आपलेच लोक कान धरतात, आणि कान धरले पाहिजेत. आणि आयुष्यात कोणाची तरी भीती असली पाहिजे. तर ती भीती मी ठेवतो आणि त्या पद्धतीने मी थोडं काम करत असतो. भारीच. मित्रांनो, गणेशोत्सव म्हटलं, गणपती म्हटलं, तर आपल्या सर्वांच्या, आय एम शुअर सर्वांच्या काही ना काही आठवणी आहेत. लहानपणच्या आठवणी असोत किंवा तारुण्यातल्या आठवणी असोत, काहीतरी. पण गणपती बाप्पा हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. वर्षातले फक्त 10 दिवसच नाही, तर तो कायमच आपल्यासोबत असतो. त्याचं कायमच आपल्यावर लक्ष असतं आणि त्याचा कायमच वरदहस्त आपल्यावर असतो. माझ्या एक खूप फ्रेजाईल आठवणी आहेत लहानपणीच्या गणपतीशी रिलेटेड. तर दादा, तुझ्या लहानपणीच्या गणपतीची रिलेटेड आठवणी काय आहेत? लहानपणीची आठवण म्हणजे नक्कीच म्हणजे सजावट करणं असेल, किंवा आपल्याला शाळेला गौरी गणपती विसर्जन पर्यंत शाळेला सुट्टी असायची. हो. तेव्हा, आता नसते. आता आमच्याही काळात नव्हते,
हा मग आम्हाला होतं म्हणजे मी मराठी मीडियमचं आहे, इंडियन एज्युकेशन सोसायटी राजशिवाजी विद्यालय माझ्या शाळेचं नाव आहे दादरमध्ये. ओके. तिथे मी 10वी पर्यंत शिकलो. मग कॉलेज खालचं कॉलेज होतं. पण मग कॉलेज असो काय असो, मग कॉलेजला तर सुट्टी नसते. पण 5 दिवस मी कॉलेज सुट्ट्या मारतो आपण. आम्ही जायचोच नाही. मी कॉलेज नाही, 5 दिवस मला यायचंच नाहीये. बरोबर. मग क्लासला आधीच लेटर देऊन ठेवायचं क्लासमध्ये पण की मी येणार नाही, भेटूयात नंतर. की सर मी नंतर करतो 5 दिवसांनी सर काही होणार नाही. कारण की 2 दिवस वगैरे सुट्टी असायचीच पहिले. मग त्याच्यानंतर मग 5 दिवसाचे किंवा गौरी विसर्जनाला, मग 10व्या दिवशी. आठवणी खूप आहेत, खूप आहेत. म्हणजे कलाकार म्हणून जर घडलो असेल तर मला असं वाटतं या गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये किंवा गणपती गणेशोत्सवातच घडलोय मी. म्हणजे नेमकं असं काय केलं म्हणजे? लहान असताना मी स्किट्स करायचो. ओके. गणपतीमध्ये आमच्या स्पर्धा असायच्या ना. हा, गणपतीमध्ये बिल्डिंगचा जो गणपती असायचा तोही 5 दिवसाचा असायचा. तर त्याच्यामध्ये माझ्या बाबांनी पुढाकार घेऊन तो चालू केला होता. त्यामुळे मग आम्ही असायचो. मग काय करायचं बाबा, छोटे छोटे स्किट्स करायचे, मग त्याच्यानंतर डान्स करायचा. आणि ग्राउंड गेम्स खूप असायचे तेव्हा. ऑफकोर्स तेव्हा तेच होतं, एंटरटेनमेंटचा सोर्सच तो होता त्या. हा म्हणजे चित्रकला स्पर्धा असेल, त्याच्यानंतर चमचा लिंबू असेल, गोंडपाट शर्यत असेल, पीठ पैसा असेल, संगीत खुर्ची असेल, गाढवाला शेपूट लावणे हा एक प्रकार होता तेव्हा, ते असेल. त्याच्यानंतर लंगडी स्पर्धा असेल, क्रिकेटच्या मॅचेस होत्या आमच्या बिल्डिंगमध्ये असायच्या, बरंच खो खो असायचं. पण मला असं वाटतं ना, या काही गोष्टी होत्या ना, या खूप मिस करतो मी आता. भूतकाळात गेल्यासारखं वाटतं खरंच. आणि म्हणजे आता आमच्या वर्गामध्ये 80-90 मुलं असायची शाळेमध्ये. आणि आम्ही दादर भागात आमची शाळा होती. त्यामुळे हे लालबागचा राजा, गणेश गल्ली, तेजूकाया, त्याच्यानंतर चिंतामणी गणपती असेल, डोंगरीचा राजा असेल, उमरखाडीचा राजा असेल, हे सगळे जे गणपती आहेत, नरेपारचा राजा असेल, इथे माझे मित्र राहायचे सगळे. सो ते आता मोठे झालेले आहेत. पण आजही आम्ही एक दिवस ठरवतो आणि सगळे आम्ही दर्शनाला जातो गपचूप. आणि मला खूप प्रोटेक्ट करतात ते. आणि म्हणजे मी कधीच असं त्यांच्याबरोबर ते मला फील करून देतात की तू सेलिब्रिटी आहेस, पण मी त्यांच्याबरोबर तसं राहत नाही. आणि त्यांना खूप अभिमान वाटतो की आपला मित्र आज कलाकार आहे, त्याचं नाव झालेलं आहे, लोक त्याला राणदा म्हणून ओळखतात. सो ते माझ्यासाठी खूप मला प्रोटेक्टिव्ह राहतात. आणि आम्ही आजही भेटतो. आम्ही एका ठिकाणी आज ठरवतो की बाबा भेटायचं, आणि कमीत कमी नाही म्हटलं तर आम्ही 50-60 मित्र भेटतो. आजही आमचा तो ग्रुप आहे. सो त्यामुळे ती एक मजा असते, ती एक आठवण आहे. आणि मला असं वाटतं बाप्पाला की सगळेच लहान होतात. करेक्ट. आणि मला जे आपल्यातलं जे मूल आहे ते आपण जागं ठेवलं पाहिजे. आणि ते जागं ठेवण्याचं खरं काम बाप्पा करतो. म्हणजे आपण करतच नाही आहोत. आपण काय करतोय, पण बाप्पाला नाही आई आज डेकोरेशन कुठलं करायचं, आज बाबा हे काय करायचं, आज नैवेद्य काय, जेवायला काय, हे इतर दिवशी आपण विचारतो का? नाही. किंवा इतर दिवशी आज काय साफसफाई करायची, थांब आज मी आणतो, आज मी तोरण घेऊन येतो, आज मी हार घेऊन येतो, हे इतर दिवशी आपण विचारतच नाही. पण हे गणपतीमध्येच होतं. का तर बाप्पा आपल्या तो लहान करतो की तू हो लहान, तुझ्यात लहान मुलं आहे ते जागं कर, असं मला वाटतं. वर्षातनं 10 दिवस बाप्पा यासाठीच येतो, हे बघायला नाही की आपण किती तामझाम करतोय, किती सजवतोय, किती मोठी आरास करतोय काय, पण आपण अजूनही किती प्युअर आहोत किंवा आपल्यातलं लहान मूल किती जाग आहे हे दाखवून द्यायला किंवा ते करण्यासाठीच बाप्पा येतो असं मला वाटतं. कारण की मला असं वाटतं किती मोठी आरास केली आपल्याला, आपल्या मनातली भावना महत्वाची, पण देणारा तोच आहे. एक्झॅक्टली. तो म्हणत असेल मीच तर देतोय, तू काय मला देतोस, तू काय मला देतोस. पण मला असं वाटतं की म्हणजे भक्तिभावाने किंवा मनापासून एक फुल जरी डेकोरेशन केलं किंवा एक फुल जरी बाप्पाच्या बाजूला, तो खुश आहे. तो मागत नाही काय मागायचं, फक्त प्युअर भावना मागतो तुमच्या मनातली की तुम्ही अजून आपलं प्रत्येक पाऊल तो चालवतोय. मला असं वाटतं म्हणजे आयुष्यातलं प्रत्येक पाऊल हे तो जसं ठरवतोय भगवंताच्या याच्यावरच चाललंय. त्यामुळे मला असं वाटतं जे काय करायचंय भक्तिभावाने केलं पाहिजे. आणि सण आहे, आपण त्याला सण म्हणून बघितलं पाहिजे, सुट्टी म्हणून बघितलं नाही पाहिजे. करेक्ट. सो माझ्याकडे इव्हन आजही म्हणजे आमचे आजोबा म्हणजे आमचे पणजोबा होते, ते आमच्या आजोबांना पूजा सांगायचे, आमचे आजोबा आमच्या वडिलांना सांगायचे, आमचे वडील आम्हाला सांगतात पूजा. पण या वर्षीचं घरातलं वातावरण आपण ते ठेवल्यामुळे आमची छोटी आहे तिने गणपती बसवला या वर्षीचा. मी धावत आलो, माझं एक शूट होतं चालू, त्यामुळे त्या शूटिंगमधून मी सकाळी 4 वाजता घरी आलो. तर तिने सगळं डेकोरेशन वगैरे सगळं करून ठेवलं, ती इथेच झोपलेली. मी गणपतीच्या इथे 5 दिवस इथेच झोपतो, म्हणजे गणपतीच्या बाजूलाच. ते तिला आवडतं, म्हणजे भाऊ करायचा, मग मी करायचो, आज ती करते. नाही मी पण झोपणार, मग आमच्यात भांडण, नाही मी झोपणार, नाही मी झोपणार. सो हे जे आहे ना, आणि हेच तर महत्वाचं आहे, हे महत्वाचं पुढच्या पिढीपर्यंत गेलं का करतो आपण ते. तर बाबा आपल्या घरी बाप्पा आहे, त्याला एकटं कसं ठेव, मग ती स्वतःच ते सांगते त्याला एकटं कसं ठेवायचं. मग सकाळी तो मोदक त्या हातातला असतो, तो दुसऱ्या दिवशी आम्ही प्रसाद म्हणून खातो. पहिला मी खाणार,
जे लहान असताना आम्ही करायचो आज ती करते, आणि हे बघून ना खरंच खूप छान वाटतं. कारण की कुठेतरी ते पोचते, ती करते, तिला आवड आहे, सगळे आवडताना ती लवकर उठून बसते. आणि मुळात म्हणजे हेच सगळं करायचंय म्हणून शाळेत जायचं नाही जेव्हा ती सांगते ना, तेव्हा खरंच अभिमान वाटतो की ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे उगाच जायचं नाहीये म्हणून नाही काका आज नको ना, सांग ना पप्पाला आज शाळेत नको. म्हटलं काय म्हटलं तू येशील ना, तू नाही ना, नाही माझी सकाळची आरती जाईल ना एक वेळची. बरोबर. तर ते मला असं वाटतं की या गोष्टीसाठी जर शाळा बुडवते तर नक्कीच काहीतरी शिकणार की. पण उगाच घरी थांबून मोबाईलवर तर बसत नाहीये ना, किंवा मस्ती करत नाहीये ना, नुसती खेळतच नाहीये ना, अभ्यास करून या सगळ्या गोष्टी करते. मला खूप छान वाटतं की आपलं आहे बाबा पुढे. मी आईला पण सांगतो की चला आपला वारसा चालवणारं कोणतरी आपल्या घरात आहे. बरोबर. गणपती बाप्पाशी तुझं नातं काय संवाद साधतो तू? मी रोज रात्री बोलतो, म्हणजे बाहेर बसतो ना, रोज रात्री गप्पा मारतो. आणि काय सांगायचं मला सांगतो बाप्पाला, काय सांगायचं त्याला सगळंच माहिती. सगळंच माहिती. पण यावर्षी मी कळकळीची विनंती केलेली आहे बाप्पाला. म्हणजे मी खूप मनापासून येण्याच्या आधीपासून मी विनंती करतोय की या जगात जेवढा अधिकार आपल्याला राहायचा आहे तेवढाच अधिकार पशुपक्ष्यांना राहायचा. सो मला असं वाटतं की सगळ्यांनी समजून गोष्टी घेतल्या पाहिजेत आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे. किंमत आहे किंवा किंमत नाही हा पुढचा भाग राहिला, पण त्यांना सुद्धा त्यांनाही समान अधिकार आहे जगण्याचा. त्यांनाही देवानी तेवढंच जागा दिलेली आहे. पण आज आपण सगळ्या गोष्टी फोडून तिथे राहत चाललो. म्हणजे डोंगर फोडून आपण राहतोय, आपण अतिक्रमण करतोय, आपण करतोय, म्हणजे त्यांच्या जागेत करतोय. पण ते बोलू शकत नाहीये आणि बोलू शकत नाहीत. मला असं नेहमी आपण बघतो ना की जो बोलू शकत नाही त्याच्यावरती दादागिरी लोक जास्त करतात. खूप मोठा थॉट आहे. मला असं वाटतं मी बाप्पाच्या तीच प्रार्थना केली की प्लीज त्यांनाही आमच्या पाठी एक नको राहू, पण यावेळेला तू त्यांच्या पाठीशी राहा जास्त करून, आणि त्यांना तू खूप सपोर्ट कर. त्यांच्यावरती होणारे कुठेतरी अन्याय असेल तर ते कुठेतरी त्यांना बुद्धी होऊ देत आणि त्यांच्या बाजूने काहीतरी विचार करून त्यांना एक चांगलं आयुष्य मिळू दे. बिचारे आधीच आपल्याला वाचा आहे, आपण सांगू शकतो, बोलू शकतो, म्हणू शकतो. त्यांना वाचा नाहीये, ते बोलू शकत नाहीत. म्हणजे माझ्या घरातही आज तुम्ही जर डॉग बघितला तो रेस्क्यू केलेला मी कुत्रा. अच्छा. हो. म्हणजे नाशिकला मी शूट करत असताना कोणीतरी तिला त्या बिचारीला पिशवीत बांधून फेकलं होतं. तर त्यांना तिथे कळलं की म्हणजे नुकतेच माझ्या आधीचे डॉग होते ते लॉकडाऊनच्या काळामध्ये एक्सपायर झाले होते. ते म्हणतात तुम्हाला डॉगचं माहिती आहे ना दादा, तुम्ही कुत्र्याचं बघा. म्हटलं ठीक आहे घेऊन आलं. तर ते अक्षरशः एक 8 ते 10 दिवसांचं बाळ होतं. तिला आईपासून काढून कुठेतरी मस्तीमध्ये कोणीतरी फेकलं होतं. मी घेऊन आलो. तर मी माझ्या घरी फोन केला. म्हटलं अगं इथे ट्रीटमेंटचं नाही आहे, तुम्ही घरी घेऊन येऊ का? मी एक सिनेमाच्या डबिंगसाठी येत होतो. तो म्हटलं ये. मग घेऊन आलो घरी घेऊन आल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही असा विचार करू नका की रस्त्यावर मिळालेला किंवा हे घरातलं तुम्हाला यांना बेस्ट ट्रीटमेंट द्या. त्यांनी म्हणाले की खूप वीक आहे, तिला महिनाभर ट्रीटमेंट लागेल. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही. आईला विचारलं चालेल का? ते बोलले चालेल. ती महिना राहिली. मला असं वाटतं ज्या दिवसापासून ती घरात राहिली आज त्या दिवसापासून तो महिना संपलाच नाही. आणि मला असं वाटतं त्यांना प्रेमाची गरज आहे. एक्झॅक्टली. आणि खूप छान आपण त्यांना घेऊन उपक्रम करू शकतो. म्हणजे कदाचित म्हणजे शासन सुद्धा त्यांना त्यांच्या काही गोष्टींमध्ये विलीन करून घेऊ शकतात. गोष्टींमध्ये डॉग स्क्वॉड मध्ये आपण त्यांना हो ऍक्च्युली. आणि काही दिवसांपूर्वी नाही का तो सगळा कोर्टाचा निर्णय सुरू होता. सो त्याही गोष्टी झाल्या. सगळे सुधारण आहेत. मला असं वाटतं की निर्णय घेण्यासाठी प्रत्येकाला आपलं मत आहे, पण कुठेतरी त्यांच्या बाजूने कुठेतरी बोललं पाहिजे. सो म्हणून मी ती प्रार्थना केली की बाबा प्लीज तू त्यांच्यासाठी काहीतरी कर, त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं होऊ दे. त्यांना 2 वेळचं खायला मिळू दे. बिचारे 1 वेळ खातात पण 1 वेळचं मिळतं तेही त्यांना पोटभर मिळू दे, पण त्याचबरोबर दुप्पट त्यांना प्रेम मिळू दे, त्यांना हानी नको पोचू दे. एवढीच प्रार्थना मी बाप्पासमोर करतो. कारण बाप्पाचा चेहरा जर आपण बघितला तर तोही एक एक्झॅक्टली पशुचा चेहरा आहे. तेच आपण शिकू शकतो त्याच गोष्टीवर. काय नाव काय त्याचं? स्नूपी नाव आहे. स्नूपी. हो. सो ती आहे, ती थोडीशी घाबरते त्यामुळे ती जरा येत नाही. अदरवाईज अच्छा मगाशी येऊन तिने मला घाबरवलं. हा म्हणजे ती बघते आणि जाऊन आतमध्ये बसते. जर कोणाला काही त्रास नाहीये, ती मजा करत असते, आमच्यामध्ये खेळत असते. आणि आज ती घरातला एक सदस्यच आहे. आणि मुळात मला खरंच प्राण्यांवरती फार प्रेम आहे. त्यामुळे राणा ही भूमिका थोडीशी प्राण्यांवरती प्रेम करताना मला सोपी पडली. ती फक्त प्राण्यांमुळेच झाली शक्य, नाहीतर अदरवाईज मला शक्य झालं नसतं. म्हणजे साहेबराव बरोबर तो इतका कनेक्ट जे झालो मी ते फक्त आणि फक्त ते माझे डॉग होते त्यांच्यामुळेच शक्य झालं. आणि आपल्याला कायमच भूतदयेचा संदेश देण्यात आलेला आहे. हो. आपण ते मला वाटतं कुठेतरी पाळलं पाहिजे. दादा, पर्यावरणपूरक गणपती या विषयावर तुझं काय मत आहे? म्हणजे आपण गणपतीच्या मूर्तीविषयी तू मगाशी म्हणालास की दरवर्षी ती एक मूर्ती फिक्स आहे तुमच्या इथे,
मग ते शाडू मातीची गणपतीची मूर्ती असेल किंवा मग पीओपी वगैरे तो सगळा मुद्दा, त्यामुळे पर्यावरणाला होणारे नुकसान वगैरे हा पण मुद्दा. आणि हे खूप वर्षांपासून ना डिस्कस केलं जात आहे. जेव्हा आपण गणपतीचे 10 दिवस साजरे करतो, बरोबर, 10व्या दिवशी जेव्हा विसर्जनाची वेळ येते, त्यानंतर ज्या हजारो मूर्ती बनलेल्या आहेत आणि पीओपीच्या बनलेल्या आहेत, त्यांचं जे काही होतं ना ते खूपच भयावह आहे. आणि त्याच्या क्लिप्स येतात, आपण बघतो, त्या बघवल्या जात नाही. बरोबर, तर तो अपमानही होतो देवतेचा, प्लस निसर्गाची जी हानी आहे ती पण होते, कारण तो जो सबस्टन्स वापरलाय, मटेरियल वापरले, ते विघटन पावत नाही. बरोबर. आणि त्याची विल्हेवाट वेळ लागतो त्याला. त्यावर तुझं काय म्हणणं नाही, नक्कीच. म्हणजे आपण पीओपीच्या मूर्ती असतात किंवा काय असतात, आपण म्हणतो की खूप मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत पीओपीच्या. देवी जसं मी म्हणालो की माझ्या घरामध्ये इतक्या वर्षांपासून एकच मूर्ती, जसे बरेच ठिकाणी मोठ्या मूर्ती आहेत. सगळे कुठेतरी पर्यावरणाच्या गोष्टी पाळू लागलेल्या आहेत. पण मूर्त्यांचं असं आहे की आता विसर्जन आपण करतोच, पण मला असं वाटतं की शासनाने जे घेतल्या आहेत ना गोष्टी, त्यांना अनुसरून आपण काही गोष्टी करूयात. म्हणजे नक्कीच, म्हणजे आज आपण एखादं म्हणतो, अरे यार आज मी या हॉटेलला जाऊन हे फिश खाल्लं, पण ते कुठून येतं? ते पर्यावरणातूनच येतं. सो म्हणजे येतं आपल्याकडेच आहे ना. अरे मी आज इकडे गेलो रे, आज मी 5 स्टार मध्ये जाऊन आज हे खाल्लं, आज हे खाल्लं, कुठे? मग ते कुठे येतं? आपल्याकडेच येतं. मग ते जर चांगलं आलं आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने बोललात की, तर मग त्याचा फायदा आहे ना, नाहीतर त्याचा फायदा काय? आणि समुद्र मला असं वाटतं की काहीच आपल्या कुशीत ठेवत नाही, तो सगळं बाहेर टाकत, सगळं देतो, तो नाही ठेवत काहीच. तो सगळंच देतो. म्हणजे मला असं वाटतं कोरोनाच्या काळात आपण सगळे लॉकडाऊन मध्ये होतो, तर समुद्राने काहीच दिलं नाही, कारण आपण त्याला काही दिलं नाही. समुद्र सगळे स्वच्छ होते. हा मुद्दा हा आहे महत्वाचा. निसर्ग ना हील व्हायला लागला होता परत का, तर निसर्गातला सर्वात क्रूर प्राणी बंदिस्त होता. ह्यातनं पण कळतं ना आपल्याला. पण ठीक आहे, तेव्हा आपलं खूप आपण मोठमोठ्या अडचणींमध्ये होतो. प्रत्येक परिवाराने, प्रत्येक आपल्या जवळचा म्हणजे घरातला माणूस गमावलेला आहे. आणि खूप वाईट वेळ अशी होती की आपण देवाकडे सुद्धा मागणं टाकायला जाऊ शकत नव्हतो, कारण देऊळ सुद्धा बंद होते. त्यामुळे असं होतं की बाबा परमेश्वर आहे का नाही, अशा या मनस्थितीत आपण राहिलो होतो, कारण की आपल्या प्रियजनांचे चेहरे सुद्धा आपल्याला बघायला मिळत नव्हते. अशा वातावरणातून आपण म्हणजे सर्वाईव्ह होऊन आपण आज आलेलो आहे. सो मला असं वाटतं की आपण या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या कधी मोठ्या होतील, म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे आपण म्हणतो. तर मला असं वाटतं कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी कधी मोठ्या होऊन बसतील आपल्यालाच कळणार नाही. सो आपण स्वतःहून जर ठरवलं ना, मी नाही म्हणत की तुम्ही अख्खा देश करायला जा, आपलं घर आहे, आपल्या घराची बाजूची गल्ली आहे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आपली बिल्डिंग आहे, आपण आपल्या इथे गोष्टी करू शकतो. ऑफकोर्स आपण दुसऱ्यांच्या इकडे जाऊन तर आपण गोष्टी सांगू शकतो, पण आपण आपल्यापासून केली तर काय हरकत. एक्झॅक्टली. आणि जर आपल्यातून कोणी त्या गोष्टी आचरणात आणल्या, त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नसेल. तर मला असं वाटतं की पहिले आपण सुधारलो पाहिजे, आपण काय आहोत आणि आपण आपल्या देशासाठी, आपल्या गोष्टींसाठी काय करतोय किंवा आपल्या या मातीसाठी काय करतोय ना, याचा आपण विचार केला पाहिजे. 1% योगदान पण खूप मोठं होतं मला असं वाटतं. 1% योगदान. सो म्हणजे मीही गावाला जातो, माझा गावचा ड्रेस कोड आहे हाफ पॅन्ट आणि वरती म्हणजे मला तिथे मोकळं टाकलं. मोकळं टाकलं. म्हणजे मुंबईपासून अगदी जवळ आहे माझं घर. म्हणजे बोरिवली वगैरे सोडलं किंवा आपण ते फाउंटन नाकाची दहिसर वगैरे म्हणतो, जिथून मुंबई संपते असं म्हणतो आपण, तिथून हार्डली माझं घर 90 किलोमीटर वरती घर आहे. पण तिथे गेल्यावर मी माझा तो ड्रेस कोड असतो. माझे मित्र असे लहानपणीचे मित्र आहेत किंवा भावंड आहेत तिकडचे चुलते, असं जीन्समध्ये वगैरे, अरे काय अजून ड्रेस कोड नाही घातला तुझा? मग मी काहीतरी करतो, माझी वाडी साफ करतो, काहीतरी अशी झाडं लावतो की जी वर्षानुवर्ष टिकत राहतील, ज्यांना फक्त पावसाचं पाणी लागतं. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी मी करत राहतो आणि त्यातून आपलं अंगण सुद्धा छान राहतं. आणि आल्यानंतर असं वाटतं की नाही बाबा, एक मनाला जे मिळतं ना की नाही मी एक झाड लावलं, सो ती एक मजा येते. सो म्हणून तो उपक्रम मी जसं मगाशी सांगितलं की आम्ही अरण्य या माध्यमातून तोच उपक्रम करतोय की 1 तिकीट 1 झाड. म्हणजे जेवढे तिकडे जातील तेवढी झाडं लागतील आणि कुठेतरी एक अरण्य तयार होईल. वा, हा फार भारी थॉट आहे. हो, म्हणूनच आम्ही केलं की 19 सप्टेंबर पासून जेवढी तिकीट जातील बाबा विकली की, आणि याची दखल महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने घेतली आणि त्यांनी सांगितलं की आत्ता आमच्याकडे 1 लाख झाडं आहेत, तुम्ही सांगा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुमची जेवढी तिकीट जातील तुम्ही आमच्याकडनं झाडं घ्या. सो ही प्रोसेस पण झालेली आहे. त्यामुळे थोडं एक वेगळं, कारण समाजाचं देणं आपण लागतो. करेक्ट. म्हणजे निसर्गाचाही लागतो, समयाचा लागतो, आणि आपण काहीतरी मेसेज दिला तर मला वाटतं त्यातून काहीतरी वेगळं आहे. सो म्हणून मग
ते आहे आणि जास्तीत जास्त संख्येने तुम्ही सिनेमा बघा. येस. जाता जाता सिनेमाविषयी चाहत्यांना तुझ्या काय अपील करशील? नाही, मी चाहत्यांना हेच अपील करेन की मराठी सिनेमा खरंच खूप मोठा आहे आपला आणि ऑफकोर्स मराठी सिनेमा चालू केला, फाळके सरांनी सिनेमा चालू केलेला आहे, दादासाहेब फाळकेंनी. आणि कुठेतरी असं कधी कधी वाटतं की आम्हाला प्रेक्षक विचारतात, अहो या इथे थिएटरला सिनेमा का नाही, किंवा संध्याकाळी सिनेमा का लागत नाही, दुपारीच का लागतो. तर आमच्या टीमनी खूप पुढाकार घेत आहेत की जेणेकरून 7:30 नंतर सिनेमा आपल्या चित्रपटगृहात कसा लागेल याच्यासाठी आम्ही खूप हे करतोय. प्राईम टाइम असतो. कारण की आपल्या मध्यमवर्गीय आपण आहोत, सगळे काम करतो आणि प्रेक्षकांना त्यावेळेस वेळ असतो. सो आम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतोय. सो मी सांगेन की या वेळेला तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आम्हाला प्रतिसाद द्या, जेणेकरून येणारे एक सिनेमासाठी ही जर आपल्याला वेळ मिळाली तर मला वाटत नाही की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही सिनेमा जर बघितलात तर पुन्हा आपल्या स्क्रीनसाठी भांडावं लागेल. एक्झॅक्टली, तोही मुद्दा आहे. हो, आणि फक्त मी सांगेन की सिनेमा मोठे आणि तुम्ही अजून मोठा तर तुम्हीच करू शकता. हा एक आगळा वेगळा उपक्रम घेऊन आम्ही तुमच्यासाठी येतोय. इतरही सिनेमे येत आहेत छान सगळे, तेही बघा. मी तुम्हाला सांगेन फक्त माझंच नाही की मराठी सिनेमा आपला सिनेमा आहे. मी असंच नाही म्हणा की हा फक्त माझा अरण्य येतो, सगळे सिनेमे तुम्ही बघा. अरण्य त्यात एक वेगळी कथा घेऊन आम्ही तुमच्यासाठी येतोय, म्हणून मी सांगतो की तोही सिनेमा बघा. आणि नक्कीच मी आज तुम्हाला सांगतो, हे बाप्पाचरणी मी आशीर्वाद घेऊन तुम्हाला सांगतो की तुम्ही फक्त 1 पाऊल पुढे टाका, आम्ही 10 पावलं पुढे टाकलेले असते. मग तुम्ही म्हणाल की अरे बापरे, आपले मराठी सिनेमे सुद्धा इतर भाषांच्या सिनेमांबरोबर उभे राहिलेले आहेत. त्यामुळे खरंच मराठी सिनेमा मोठा आहे, तो अजून मोठा तुम्हीच आणि फक्त तुम्हीच करू शकता. त्यामुळे तुम्ही जवळच्या लांबच्या सगळ्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन तुमचे नातेवाईक, मित्र, तुमच्या परिवारांच्या सगळ्यांना हा घेऊन जा. कारण हा सिनेमा लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंतच आहे. शिक्षणाचं महत्त्व काय आहे किंवा शिक्षणाची एक फळी अख्खं घर कसं बदलू शकते हे सांगणारा सिनेमा आहे. जंगलाचं महत्त्व काय आहे हे सांगणारा हा सिनेमा आहे. एका मुलीची आणि त्याच्या वडिलांची कथा ही, किंवा एक बाप त्याच्या मुलीसाठी काय थराला जाऊ शकतो याचा हा सिनेमा आहे. त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून, एंटरटेनमेंट न्यूजच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की प्लीज 19 सप्टेंबर 2025 रोजी आपला सिनेमा येतोय, तो सिनेमा तुम्ही जास्तीत जास्त संख्येने चित्रपटगृहात जाऊन बघा. येस, फार छान वाटलं दादा तुझ्याशी बोलून. आणि ही जी थीम आहे अरण्य थीम, ही फार युनिक आहे, फार छान आहे, खूप सुंदर आहे. आणि मित्रांनो, या सिनेमाशी रिलेटेड खूप नवीन नवीन गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या आणि खूप वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. जसं दादाने सांगितलं की 1 तिकीट तर 1 झाड लागेल. सो आता बघा, हे तुमच्या हातात आहे, तुम्हाला किती अरण्य अजून इथे स्थापन करायचे आहेत आपल्या भूमीवर. त्यामुळे न चुकता 19 सप्टेंबर बरोबर, 19 सप्टेंबरला तुमच्या जवळच्या दूरच्या कुठेही असेल चित्रपटगृह, तिथे जा आणि अरण्य हा सिनेमा नक्की बघा. दादा, तुला खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.